जोरात जोरात हा? जोरात जोरात कर. इथे बसून बोल. पाऊस खूप आहे. येस, आम्ही फिरायला नव्हतो गेलो. आम्ही फिरण्याच्या शॉपिंगला गेलो. शॉपिंगला गेलेलो. हे एव्हरी प्लेसला घडणारी ही गोष्ट आहे की आमचा पहिला दिवस असा हा शॉपिंगमध्ये जातो आणि बिचाऱ्या माऊचा कार्ड रादर दॅन तो हातात झोपला आणि त्याच्या कार्टमध्ये सगळी शॉपिंग आहे. तर खूप इंटरेस्टिंग शॉपिंग केली आहे. आणि मेन म्हणजे इथे लागणाऱ्या गोष्टी सगळ्या तिकडून आणण्यापेक्षा शॉप सगळे सेमच असतात सगळीकडे. इथे US मध्ये तरी हा इश्यू नाहीये. म्हणजे एक पर्टिक्युलर टार्गेट म्हटलं तर टार्गेट किंवा कॉस्को हे सगळे ब्रँड शॉप्स आहेत. तर इथून तिकडून इथे वस्तू आणण्यापेक्षा परवडतं की एक डेस्टिनेशनला पटकन एक राऊंड मारला तिकडून कलेक्ट केलं. हा वेळ जातो, बट आता आमच्याकडे इनफ 9 दिवस आहेत. तर 9 दिवसाची चांगली मोठी ट्रिप आहे ही. तर ठीक आहे. आणि त्याच्यामध्ये आम्ही हा टाइम कन्सिडर केला होता की तिकडे जाऊन आम्हाला फर्स्ट डेला ह्या गोष्टी घ्यायच्या आहेत म्हणून. तर डायपरसाठी अननेसेसरी आम्हाला 30-40 डायपर लागणार होते. तर 30-40 डायपरचा पूर्ण मोठा बंच बॅगेमध्ये कॅरी करण्यापेक्षा ते इथे घेतलेलं बेटर आहे. तर ऑब्व्हियस आणि आहे, आपण एक गोष्ट घ्यायला जातो तर तिथे आपल्या 10 गोष्टी आवडतात. तर तशीच हालत आमच्यासोबत झाली आहे. लिटरली आम्हाला फक्त 3-4 गोष्टी आमच्या लिस्टमध्ये होती. आमचे हवाईचे ड्रेस इथेच येऊन, हवाई स्पेशल ड्रेसेस जे तुम्हाला इथे दिसत असणार ते इथेच येऊन घ्यायचं हे फिक्स्ड होतं. बट येस, ते घेण्याच्या नादामध्ये इतकी सगळी शॉपिंग झाली. आणि मग त्याच्यानंतर आज ज्या डेस्टिनेशनला जाणार होतं ते उद्यावर शिफ्ट झालंय. त्याच्यानंतर आपल्याला पटकन जायचंय खाली, स्विमिंग पूल एन्जॉय करायचा आहे. आयदर स्विमिंग पूल किंवा मग डायरेक्टली आपण बीच ऍक्सेस असेल तर इथून डायरेक्ट आपण बीचवर एन्जॉय करायला जाणार आहोत. काय मग कसली शॉपिंग आहे? तो बंद म्हटलं की आता एंटर केले. हे बघ खाली. सो येस, ही बेस्ट शॉपिंग आहे, सगळ्यात बेस्ट. आणि कॅमेरा तर हा आहे, फक्त तो याला हे त्याचं कव्हर फक्त आपल्याला कसं लावायचं ते बघायचं. इझी तर आहे. अंडर वॉटर ऍक्टिव्हिटीसाठी खास हे कव्हर घेतलंय. सो पाण्याच्या खालच्या काही ऍक्टिव्हिटीज असतील करणाऱ्या तर काही मिस व्हायला नको. येस, तर आता हे कव्हर आहे ज्याच्यामुळे कॅमेरा प्रोटेक्टेड राहील. तर बघू आता. स्नो जास्त आम्ही करू नाही शकणार कारण माऊ आहे सोबत. तो सिंगल पर्सनसाठी पॉसिबल असलेली एखादी ऍक्टिव्हिटी. बट आता जरी कामात नाही आलं तरी एनीहाव मला गोप्रोवरून चेंज घ्यायचा होता कॅमेऱ्याला. तर आपण हा कॅमेरा त्याच्यासाठी घेतलाय तर की आता जरी पॉसिबल नाही झाल्या फार काही ऍक्टिव्हिटी तर इन फ्युचर आपण खूप अंडर वॉटर ऍक्टिव्हिटीज करायच्या आहेत. हे प्रिपरेशन आहे त्याचं. आता इथे भेटलं तर बघू तरी ऍटलिस्ट कसं आहे काय आहे ते. बिकॉज माऊला कुठे ठेवणार आणि त्याच्याकडे बघणारं जर कोणी असेल तर. आणि ह्या रिसॉर्टला तशी फॅसिलिटी नाहीये. दुसऱ्या रिसॉर्टला तरी ऍटलीस्ट ती फॅसिलिटी होती की आपण बाळाला ठेवू शकतो आणि जाऊन पटकन 1-2 तास काही काम असेल तर ते करून येऊ शकतो. ह्या रिसॉर्टला नाहीये ती फॅसिलिटी. आय थिंक थायलंडला होती, राईट? थायलंडला आम्ही होतो त्या रिसॉर्टला होती. तेव्हा माऊ खूप छोटा होता तर मोर दॅन 6 मंथचा बाळाला ठेवू शकत होतो तिथे. तेव्हा तो 1 मंथचा होता. आणि आता इथे तो मोठा आहे पण फॅसिलिटी नाहीये. तर येस, मोठा आहे कव्हर मस्त. या वाट आहे. मला वाटलं सगळे छोटं बेटं काहीतरी असेल. सी याद आहे असं. ए बॅकग्राऊंड म्युझिक काय तुझं गोंधळ? इझी आहे. अच्छा, मला वाटलं ते फार ट्रिकी असेल की काय. मी डोकं खात होती तिथे तिचं की आम्हाला लावून दाखव असं तसं, आम्हाला जमेल नाही जमेल. आणि मग ती बोली नो वरीज, खूप छोटा आहे, सिंपल आहे. अच्छा, सी वाव, दिस इज सो बेस्ट पर्चेस. ओके, हे सगळे हुक्स असे बाहेर घ्यायचे, कम्प्लीट दाबायचं आहे असं करून असं. हो ते एक नंबर, मस्त 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 आहे. तर ही आता मग कॅमेरा आपला रेडी होतोय ना. ओके, सो दिस कॅमेरा इज रेडी फॉर अंडर वॉटर. बघू शकतात. वाव, आय एम सो इम्प्रेस्ड विथ दिस डिव्हाइस. मी माझ्या लाईफमध्ये असं काहीतरी फर्स्ट टाइम तर मस्तपैकी अशा पद्धतीनं आम्ही सगळं पॅकिंग अनपॅकिंग सगळं केल्यानंतर खाली पटापट निघालो बीचला जायला. बिकॉज सनसेट होणार होता आणि सनसेट मिस करायचा नव्हता बेसिकली. तर मस्तपैकी खालचा एरिया छान, इतकं भारी वातावरण होतं.
सर्व लोक मस्तपैकी स्विमिंग पूल एन्जॉय करतायत. काही कुठे म्युझिक चालू आहेत छान छानपैकी. रेस्टॉरंटमधनं छान अरोमा येत होता फूडचा आणि इतकं भारी लाईव्हली वातावरण आहे ह्या रिसॉर्टमध्ये. आणि जसं मी म्हटलं इथे शॉपिंगचं ते group activities खूप सारे शॉप्स आहेत आणि सगळ्या टाईपच्या शॉपिंग्स इथे करू शकतात. म्हणजे लाईक मुलांना स्विमिंग पूल्समध्ये बीचवर लागणारे ॲक्सेसरीज ट्यूब जसे बघू शकतात ह्या बाजूच्या शॉपमध्ये आता. तर सगळे ड्रेसिंगपासून हेअर क्लिप्स ॲक्सेसरीज म्हणजे लहान मुलांना मोठ्यांना लागणाऱ्या सगळ्या गोष्टी इथे अवेलेबल होत्या. तर हा स्टे म्हणजे अमेझिंग होता. म्हणजे कसल्याच गोष्टीची इथे काही कमी नव्हती. आणि काय हवाई म्हटलं तर आहेच मग पैसा उधळणं. एनिवेज तसं नाही बट ऑब्व्हियसली वेकेशनला आलो आहे तर सगळ्या गोष्टी एन्जॉय करायच्या. आणि हा एक सुंदर कॉर्नर होता जिथे त्यांनी खूप सारे टर्टल ह्या पॉन्डमध्ये ठेवलेले. नेक्स्ट ब्लॉगमध्ये कदाचित मी छान रेकॉर्ड केला आहे. आत्ता तर आमचा व्हिडिओग्राफर होता मिस्टर सागर माने. तर बिलकुल त्याला आवडत नाही व्हिडिओ घ्यायला बट ही इज टेकिंग व्हिडिओ अँड ही इज हायडिंग हिमसेल्फ. स्वतः त्यालाच माहीत नाही आहे तो येतो आहे ह्या व्हिडिओमध्ये की नाही. सो आय गॉट अ लेझिएस्ट व्हिडिओग्राफर एनिवेज. तर अशा पद्धतीमध्ये मस्तपैकी छान वॉक घेऊन आल्यानंतर आम्ही बीचला पोहोचलो. डायरेक्ट रेसॉर्टमधनं डायरेक्ट एंट्री आहे बीचला. तर ते तर सगळ्यात भारी होतं. म्हणजे तुम्हाला स्विमिंग पूलमध्ये बसायचं आहे तर स्विमिंग पूलला बसा, बीचवर जायचं आहे तर बीचवर जा. तर बीचवर मजा म्हणजे लाईक भारीच वातावरण बघू शकतायत आता. तर इतकं सुंदर नेचर आणि त्याच्यामध्ये असलेले सुंदर असे वेव्स, समुद्राच्या लाटा. हाय हाय गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग. हाय झोपायचं नाही आहे. होता ओन लागला लगेच. आता आम्ही तर कधी खाली बसलो नाही अजूनपर्यंत मातीमध्ये. तर त्याचं एक्सप्रेशन मला जस्ट बघायचं आहे. तर ठेवू ना त्याला खाली बघूया आपण. हाय What is this? What is that? You like the sand? You like? Oh! You're standing. Oh my God! क्या बात आहे. फर्स्ट टाइम आलचा तो थोडासा स्टँड झालाय स्वतःच्या पायावर. बेटो कुठे चाललाय बेटू? मम्मा इंदू कुठे चाललाय? अहो Just remove all this. Yeah, तो हात खाली टेकत नाही हो. फर्स्ट टाइम आम्ही चाललोय समुद्रात मस्त मज्जा करायला. थंड आहे रे पाणी मस्त. कुठे चालला तुझा पाय? पाय कुठे चालला? ते रोवतोय पाय खाली तर. You wanna sit? You wanna sit down? Let's sit. Let's sit. Mama will sit with you. It's okay. It's okay. Hi. Say hi to water. Hi, water. Say. It's okay. It's okay. Mama is here. It's okay. It's okay. It's okay. Oh my God, the kind of yeah. It's okay. Wow. Feeling nice? Okay. Mama, we will first observe few waves. Okay? Yay! Next wave. Say hi, wave. Hi. Do you like it? You want to sit down? Okay, Mama is here. It's okay. It's okay. आहे इथेच आहे. That's big wave. तोंडावरून पाणी येतं. It's okay. Okay. Hi, Mama is here na. बिग वेव आले की थोडासा घाबरतोय.
फर्स्ट टाइम आणि अचानक पाणी असं भसकत येते ना. Can we go more there? It's okay, there is no waves. There is no waves. So we can go there, okay? It's okay. It's okay. Relax. Relax. Can you relax? Mama is with you. Oh. It's okay. Okay, we will watch from here. Hi, Morten. We will sit for some time like this. You now enjoy. Come here. Bring that camera. Come, Dada is with us too. Hi, Dada. Can you introduce baby to water? See, Dada is going alone. Dada is going alone. We will just click Dada's. Hi. Hi. फिश आहे इथे, छोटे छोटे फिश आहेत. Oh, wow! You're swimming with fish. Yeah. Whoops. मस्त ब्ल्यू वॉटर एकदम. इथे इथे वेव्स खूप छोट्या आहेत आणि हा अगदी रिसॉर्टच्या बाजूवाला बीच आहे. तर त्यामुळे हा म्हणजे स्विमिंगसाठी किंवा असं लहान मुलांना घेऊन यायला फार सेफ आहे. तर इथून आपण उद्या एका ड्राईव्हवर जाणार आहे जिथे स्पेशली तो बीच फेमस आहे, जिथे काल का परवासाठी रेकॉर्ड झालं आहे 15 फीट लाट आल्या आहेत. तिथे लाटा येतात. म्हणजे कसं असतं विंटर सीझनला नॉर्थ शोर, आता आम्ही वेस्ट साईडला आहे ना आपण, तर वेस्ट शोर जो असतो तो विंटरमध्ये कमी लाटा येतात आणि नॉर्थ शोर होनोलुलूचा जो नॉर्थ शोर आहे तिथे विंटरला मोठ्या लाटा येतात. त्यामुळे मग त्याच्यासाठी आता हा सेफ आहे पोहण्यासाठी वगैरे हा बीच. तर नॉर्थ शोरला उद्या आपण जाणार आहोत जिथे ऑलरेडी अशा 15 फीट लाटा येतात, मोठ्या मोठ्या लाटा येतात. तर त्या बघायला फक्त जाणार आहे बिकॉज त्या बीचवर टर्टल्स येऊन बसतात. जर आपण स्पेसिफिक टाईममध्ये गेलो म्हणजे एक असतं त्यांचा सोकिंग टाईम की ऊन आलं की ते सँडवर येतात आणि मस्त रिलॅक्स करतात. जर आपण लकीली त्या टायमात पोहोचलो तर टर्टल्स बघायला भेटेल बिकॉज त्या बीचचंच नाव काही ते समथिंग टर्टल आहे, लेनेकाई टर्टल बे असं. सो आता सध्या तर हा बीच एन्जॉय करतो आणि मग पुढे बघू आता कसा स्पेंड होतो तो दिवस. तब तक के लिए बाय. तर आता सिला स्विमिंग पूलमध्ये आलोय बिकॉज आम्ही तिकडे रडायलाच लागलो. आणि आमच्या तोंडात नंतर पाणी गेलं, म्हणजे जास्त खारं पाणी पण तोंडात जायला नको म्हणून मग म्हटलं की चला आता आम्ही स्विमिंग पूलला जाऊ. You can sit down. Sit. You can sit down. It's not deep. No, it's not deep, Pitu. You can sit down. Come on. Hi. Sit. Sit there, your friend. Hi. Sit. Be sit. Pitu. What's that? हाँ? क्या बोल रहे हो? इधर से हाँ, वॉशिंगटन से. मुंबई. हाँ, मुंबई. यस. क्या बात है, कहाँ से? अच्छा. अरे वा. काय तुझं नाव? या किटीबाईचं नाव काय? What's your name? Are you enjoying swimming pool with daddy or nani? Daddy. Daddy? अच्छा. अच्छा, hi. Hello. Are you enjoying? Mom, did you very nice? 9 months. 9 months. Yes. And how old she is? 2 साल. अरे वा. अच्छा. Now I need to put you down, okay? You can sit. Sit by yourself, okay? Shivash, do like this. Don't fall. Shivash. No. You sit by yourself. Come.
You stay there. Stay otherwise. Yes, Shivan. Oh, Shivan, 9 months. Yeah. Oh, nice. Huh? Yes, that's good. Oh, nice. Grandfather. Grandfather. You like it? You love it? I like it. You're so sweet. Say hi, Ito. Hi, Ito. He's shy. Whenever he is feeling cute, he is doing like this. Say hi to Ito. Hi. Hi, Pilo. Go there. Go with Dada. तर समुद्रातनं मस्त आता पिल्लूला थोडंसं घाबरत होता म्हणून त्याला घेऊन बसलो आम्ही स्विमिंग पूलमध्ये की ॲटलिस्ट तो इथे उथाळ वॉटर आहे म्हणजे इथपर्यंत लहान मुलं बसू शकतील इतकी लेवल आहे आणि पुढे डीप आहे जिथे सागर गेला आता तर आता छान छान असे आता एथो म्हणून छान एक लहान मुलगा भेटला जापनीज आहे त्याचे ग्रँडपा स्वतःहून समोर येऊन त्याला इंट्रोड्यूस करत होते लकीली इथे एक अजून एक फॅमिली भेटली जी सिॲटल मधनंच आली आहे आणि ते आर कच्छी तर त्यांच्या दादीने इंट्रोड्यूस केलं त्यांच्या लहान मुलीला सो आय डोंट नो सागरने ते कॅप्चर केलंय की नाही बट शी इज ऑल्सो सो क्यूट आणि लहान मुलांसोबत ही मजा येते की ॲटलिस्ट दे इंट्रोड्यूस विथ एव्हरीवन अँड येस दिस इज हाऊ नाव ही इज गेटिंग इंट्रोड्यूस विथ वेल विथ वॉटर म्हणजे त्याला आता ॲटलिस्ट थोडंसं फिअर कमी होत आहे समुद्रामध्ये लाटा एकदम भस्कन येत होतात त्यामुळे तो थोडासा घाबरत होता बट नाव सी ही इज प्लेइंग बाय हिमसेल्फ अँड ही इज एन्जॉईंग टू एन्जॉय तर तो स्वतःहून आता एन्जॉय करतो त्यामुळे ते थोडंसं असं त्याला थोडीशी अजून सवय होऊन जाईल आणि फिअर थोडं कमी होईल आणि ऑलरेडी तो स्विमिंग पूलला त्याने जास्त नाही पण 2-3 क्लासेस फक्त अटेंड केले त्यामुळे पाण्याशी तो इतका घाबरत नाही बट समुद्रात लाटा समोरून येत होत्या आता इथे कसं नॉर्मल बबल्स येत आहेत फक्त पाण्याला समुद्रात लाटा येत होत्या घाबरला मग म्हटलं की चला परत डायरेक्ट घरी रूमवर नेण्यापेक्षा ऍटलिस्ट थोड्या वेळ इथे त्याला बसवूया सो थोडंसं कमी घाबरेल परत मग तो इकडे गेला पिलो ये ना असं इथे सो हे आपल्या टॉवरच्या खालीच आम्ही आज परत आलोय स्विमिंग पूलला सो स्विमिंग पूलमध्ये हे असे काय 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 ऍक्टिव्हिटीज ते करतात सो तो त्याच्यामध्ये काम असतो बट अजून स्वतःहून हातपाय आम्ही मारत नाहीये त्याला पाण्याच्या खाली टाक एकदा आता पुढे आण अजून थोडंसं अच्छा स्टेअर्स आहे का तिथपर्यंत ओके आता त्यात पाण्याच्या खाली एकदम टाकलेलं पियान तो पाणी असं माझ्या साईडला आण त्याला पाण्याच्या खाली टाकून स्ट्रेट बाहेर काढ माझ्या साईडला नाही पूर्ण नाही गेला तर खाली थोडंसं डोकं राहिलं पाण्याच्या बाहेर काढतात
दोनच कधी वर्टिकल मध्ये म्हणते चला तो एक शिवर करते समुद्रात होतं तर तयारी झालो आणि स्विमिंग पूल मध्ये आलं तर डायरेक्ट जेवढ भयंकर अशी थंडी वाजली घंटेला लागलेला काय झालं बेटा मोठा झाल्यावर व्हिडिओ व्हायला बघावं मला थंडी वाजत होती आणि पॉझ्यामध्ये नेलो अजून असं असं करताय आता काय नाही गरम पण मस्त शॉवर घेतलाय तर मी फाईन दिस इज हाऊ इम्युनिटी विल पॉवर एव्हरीथिंग गेट स्ट्रॉंगर सो आता थोडस पाणी डट सगळंच जात आहे आतमध्ये त्या पद्धतीत अस्ताव्यस्त झालेल्या रूम मध्ये स्वागत आहे बिकॉज अजूनही क्लीन केलेली नाही आता मागेच बघितलं पण माझ्या पायावरून आणलीस तू काय बोलताय असे कसे तर हा असा रूमचा पसारा वेलकम टू पसारा